नमस्कार. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नागपूरमधील सरोगसी उपचार. म्हणजे तिथे नेमका खर्च किती येतो आणि कोणती चांगली सेंटर्स आहेत याचा थोडा सविस्तर आढावा घेऊया. जी माहिती आपल्याकडे आहे त्यातून चित्र स्पष्ट होईल असं वाटतं. हो, अगदी. नागपूरमध्ये सरोगसीचा विचार करणाऱ्यांसाठी हा खर्च आणि उपलब्ध पर्याय समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपला मुख्य उद्देश काय आहे तर नागपूरमध्ये साधारणपणे किती खर्च येतो हे बघणं आणि काही निवडक सेंटर्सची पण माहिती घेऊया. आपल्या माहितीनुसार इथे जास्त करून जेस्टेशनल सरोगसी वापरली जाते, बरोबर? हो, बरोबर. जस्टेशनल सरोगसीच जास्त प्रचलित आहे. यात IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन तंत्रज्ञानाचा वापर होतो. अच्छा. म्हणजे काय, तर स्त्री आणि पुरुष साथीदारांकडून अंडी आणि शुक्राणू घेतात. ते प्रयोगशाळेत फर्टिलाइज करून गर्भ तयार करतात. आणि मग तो गर्भ सरोगेट मातेच्या गर्भाशयात. हो, तिथे वाढवण्यासाठी ठेवतात. यात सरोगेट मातेचा बाळाशी थेट जेनेटिक संबंध नसतो. ओके. आता एकूण खर्च साधारणपणे मला वाटतं 18 लाख ते 22 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. 18 ते 22 लाख ही खरंच म्हणजे खूप मोठी रक्कम आहे. हो, आहेच. इतक्या मोठ्या खर्चामध्ये नक्की काय काय येतं, म्हणजे याचे भाग कसे पडतात खर्चाचे? चांगला प्रश्न आहे. यात बऱ्याच गोष्टी एकत्र येतात. सगळ्यात मोठा भाग म्हणजे IVF प्रक्रियेचाच खर्च असतो. अच्छा. त्यात मग स्पेशल औषधं लागतात, प्रयोगशाळेतलं ते अत्याधुनिक तंत्रज्ञान, डॉक्टरांची फी, हे सगळं आलं. त्याशिवाय डॉक्टरांच्या रेग्युलर भेटी, वेगवेगळ्या तपासण्या, अल्ट्रासाऊंड्स, अंड्यांचं संकलन करण्याची प्रक्रिया असते, म्हणजे ओसाईट पिकअप म्हणतात त्याला. मग एम्ब्रिओलॉजी लॅबचा खर्च, गर्भ हस्तांतरण म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर. म्हणजे हा सगळा झाला वैद्यकीय भाग, प्रक्रियेचा भाग. अगदी. पण एवढंच नाहीये. जर समजा शुक्राणू किंवा अंडी गोठवून ठेवायची असतील तर त्याचा वेगळा खर्च. ओके. जर एग डोनरची गरज पडली तर त्यांना द्यावा लागणारा मोबदला, सरोगसी एजन्सीची फी असेल तर ती, मग सरोगेट मातेला जो मोबदला ठरलेला असतो तो, कायदेशीर करार आणि डॉक्युमेंटेशनचा खर्च, समुपदेशकाची फी. हो, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरोगेट मातेच्या संपूर्ण 9 महिन्यांच्या गरोदरपणातली तिची वैद्यकीय काळजी, तिची औषधं, तिच्या इतर गरजा, या सगळ्याचा खर्च मिळून हा आकडा बनतो. अच्छा. म्हणजे हे एक प्रकारे पूर्ण पॅकेज कॉस्ट म्हणावी लागेल. पण आपल्या माहितीमध्ये असंही होतं की काही सेंटर्स या सरासरीपेक्षा म्हणजे 18-22 लाखांपेक्षा थोड्या कमी खर्चात पण उपचार देतात. हो, हे खरं आहे. काही सेंटर्स आहेत नागपूरमध्ये जी कदाचित थोड्या कमी खर्चात हे उपचार उपलब्ध करून देतात आणि त्यांचे सक्सेस रेट्स पण चांगले असल्याचं दिसतंय. उदाहरणार्थ श्रीखंडे IVF हॉस्पिटल आणि फर्टिलिटी क्लिनिक बद्दल माहिती आहे आपल्याकडे. ओ, श्रीखंडे IVF. हो. तिथे हा खर्च अंदाजे 17 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत येऊ शकतो असं दिसतंय, जो त्या सरासरीपेक्षा थोडा कमी आहे. 17 ते 20 लाख. हो, म्हणजे सरासरीच्या खालीच आहे थोडा. त्यांच्या कामाबद्दल किंवा त्यांच्या अप्रोचबद्दल काही खास माहिती आहे का आपल्याकडे? हो, आहे ना. मिळालेल्या माहितीनुसार श्रीखंडे IVF हे 1996 पासून कार्यरत आहे. म्हणजे बऱ्यापैकी जुनं आणि अनुभवी सेंटर म्हणायला हवं. हां. याची स्थापना डॉक्टर लक्ष्मी श्रीखंडे आणि डॉक्टर अनिल श्रीखंडे यांनी केली आणि त्यांच्या यशाचा दर म्हणजे सक्सेस रेट जवळपास 78% असल्याचं सांगितलं गेलंय. 78%? हा तर खूप चांगला रेट आहे. हो, नक्कीच. आणि विशेष म्हणजे त्यांच्या कामात नैतिक मूल्यांवर आणि प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक पातळीवर काळजी देण्यावर भर असतो असं नमूद केलं आहे. अच्छा, हे महत्वाचं आहे. हो. आणि खर्चाच्या बाबतीत पूर्ण पारदर्शकता ठेवली जाते म्हणजे कोणताही छुपा खर्च नसतो यावर त्यांचा कटाक्ष असतो असं दिसते. म्हणजे काही केंद्रांसाठी खर्चाची पारदर्शकता आणि नैतिक बाजू सांभाळणं महत्वाचं आहे. आणि खरं आहे, अशा भावनिक आणि वैयक्तिक प्रवासात हा मुद्दा अनेकांसाठी फक्त पैशा इतकाच किंवा कधीकधी त्याहून जास्त महत्वाचा ठरू शकतो. अगदी बरोबर. बरं, ही झाली श्रीखंडे IVFची गोष्ट, जिथे रेंज 17 ते 20 लाख आहे. पण अजून काही सेंटर्स आहेत का जी साधारण याच रेंजमध्ये किंवा कदाचित याहून कमी खर्चात पर्याय देतात? हो, नक्कीच आहेत. आपल्या सोर्सेसमध्ये अजून काही केंद्रांची नावं आहेत ज्यांना कमी खर्चातील पर्याय म्हणून ओळखलं गेलंय. कोणती आहेत ती? जसं की इंदिरा IVF आहे. तिथे खर्च साधारण 17 ते 21 लाखांच्या दरम्यान आणि सक्सेस रेट 75% सांगितला आहे. इंदिरा IVF. ओके. मग आहे नागपूर टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. इथे खर्च 16 ते 20 लाख आणि सक्सेस रेट 75% आहे. 16 ते 20 लाख म्हणजे अजून थोडं कमी. हो. आणि एक आहे ओमेगा हॉस्पिटल.
इथे खर्च 16 ते 20 लाखांच्या रेंजमध्ये आणि सक्सेस रेट 69% नमूद केला आहे. अच्छा. खांच्या आत राहू शकतो असं दिसतंय. अर्थात हे आकडे थोडे अंदाजे आहेत आणि प्रत्येक केस वेगळी असते, त्यामुळे अंतिम खर्च थोडा बदलू शकतो. म्हणजे नागपूरमध्ये 16 लाखांपासून ते अगदी 22 लाखांपर्यंतच्या खर्चाचे पर्याय उपलब्ध आहेत आणि अनेक ठिकाणी सक्सेस रेट्स पण चांगले आहेत. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं झालं तर नागपूरमध्ये सरोगसीसाठी सरासरी खर्च जरी 18 ते 22 लाख असला तरी श्रीखंडे IVF, नागपूर टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, ओमेगा हॉस्पिटल यांसारखी काही सेंटर्स 16 ते 20 लाखांच्या घरातही उत्तम सक्सेस रेट्ससह उपचार देतात. आणि या सगळ्या माहितीमधून एक विचार करण्यासारखा मुद्दा खरंच पुढे येतो. कोणता? जेव्हा आपण बघतो की वेगवेगळ्या सेंटर्समध्ये खर्चात थोडा फरक आहे पण सक्सेस रेट्स बऱ्यापैकी सारखेच आहेत आणि श्रीखंडे IVF सारखी काही सेंटर्स नैतिक मूल्य आणि वैयक्तिक काळजी यावर जास्त भर देतात, तेव्हा हा प्रश्न उरतोच की अशा अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक निर्णयामध्ये फक्त आर्थिक गणितं न बघता विश्वास, पारदर्शकता आणि मिळणारी भावनिक साथ यांसारख्या घटकांना किती महत्त्व द्यायला हवं, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.